आज बारामती तालुक्यातील कृषी सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी तसेच ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांची एक संयुक्त सभा घेण्यात आली आणि ही सभा मुख्यत्वे ॲग्रिस्टॅक यासोबतच जे बंद पडलेले पानंद रस्ते आणि शिवरस्ते याच्याकरिता होती. ॲग्रिस्टॅक योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. बारामती तालुक्यात जवळपास 1,53,942 इतके शेतकरी आहेत. त्यापैकी आज अखेरपर्यंत 24,027 इतक्या शेतकऱ्यांनी ह्यात नोंदणी जी आहे ती झालेली आहे. तर इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा 94,240 इतके शेतकरी असून त्यापैकी जवळपास 21,000 शेतकऱ्यांची जी नोंदणी आहे ती ॲग्रिस्टॅकमध्ये झाली. हे प्रमाण वाढावं आणि गावनिहाय ह्याचे कॅम्प आयोजित करावेत यासाठी ही सभा मुख्यत्वे घेण्यात आली. यामध्ये ह्या सूचना देण्यात आल्यात की गावातले जे शेतकऱ्यांचे ग्रुप्स आहेत त्यांना ह्या ॲग्रिस्टॅकची माहिती द्या. रोज काही 70-80 शेतकऱ्यांना प्रत्येक CSC सेंटरवर बोलवा, त्यांना वेळ द्या, ह्या वेळेत त्यांनी यावं आणि त्यांच्या ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करावी. कारण ॲग्रिस्टॅकमध्ये एकदा नोंदणी केली तर पुढच्या किसान क्रेडिट कार्ड याशिवाय पीक कर्ज, इतर हवामानाच्या बाबतीतले सल्ले आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो आपोआपच पात्र ठरेल आणि त्याला त्या योजनांचा लाभ घेता येईल. ह्या दृष्टीने ही एक चांगली योजना आहे. यासोबतच गावातला जो मुख्यत्वे प्रश्न आहे तो काही ठिकाणचे बंद पडलेले पानंद रस्ते किंवा शिवरस्ते या अनुषंगाने सुद्धा आम्ही ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी आणि कृषी सहाय्यकांना गावात आम्ही बैठका घ्यायला सांगितल्यात. जे काही बंद पडलेले पानंद रस्ते आणि शिवरस्ते आहेत त्याची गावात सरपंच, उपसरपंच याशिवाय गावातले जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते ह्या सगळ्यांसोबत एक बैठक घ्यायची आणि त्यामध्ये जे काही बंद पडलेले पानंद रस्ते आणि शिवरस्ते आहेत त्यांची माहिती एकत्रित करायची. त्याची माहिती सर्वांनी एकत्रित जाऊन पाहणी करायची. ज्यामध्ये सामोपचाराने मार्ग निघू शकेल तेवढे रस्ते आपण सामोपचाराने गाव पातळीवरच हे रस्ते ते मोकळे करायचे आणि उर्वरित रस्ते जे आहेत ते तहसीलदारांच्या माध्यमातून आदेश देऊन ज्या ठिकाणी लागतील त्या ठिकाणी आपण ते मोकळे करू आणि या योजनांसाठी, ह्या पानंद रस्त्यासाठी नंतर कन्व्हर्जन्सच्या माध्यमातून निधीसुद्धा उपलब्ध आपल्याला करून देता येईल. तर ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? माझं हेच आव्हान राहील की ॲग्रिस्टॅकसाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना त्यांचा आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला, आधार नंबरशी लिंक असलेला मोबाईल नंबर, ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उर्वरित आम्ही सगळे त्यांचे गट क्रमांक असतील काय असतील ते सगळे आम्ही CSC सेंटरला सुद्धा उपलब्ध करून देतो किंवा जे काही त्यांचे शेतीचे क्रमांक, गट क्रमांक आहेत, सर्वे नंबर असतील ते शेतकऱ्यांना सुद्धा स्वतःची माहिती असतात. त्यांना केवळ दोनच गोष्टी त्यांच्या अपेक्षित आहेत. एक, त्यांनी त्यांचा आधार कार्ड आणि सोबत आधारला लिंक असलेला मोबाईल हे घेऊन येणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. CSC सेंटरवर त्यांनी जायचं आहे. त्यांनी त्यांचे आधार क्रमांक जर त्या ठिकाणी दिला तर तो त्या गट क्रमांकासोबत लिंक होतो. ही लिंक करताना त्याला OTP जे आहे ते आधारचे OTP एकदा विचारला जातो. तो OTP त्यांनी द्यावा लागतो. त्यानंतर मोबाईल नंबरवर पुन्हा एक दुसरा OTP मोबाईलचा येतो. ह्या 2 OTP दिल्यावर शेवटी पुन्हा रजिस्ट्रेशन होताना पुन्हा एकदा आधारचा OTP त्या ठिकाणी येतो आणि हे झालं की त्यांचं लिंकिंग जे आहे ते होतं. नंतर ॲप्रुव्हलचं काम जे आहे ते कृषी सहाय्यकांच्या स्तरावर आहे. ते ॲप्रुव्हलचं काम ते करणार आहे. फक्त माझं सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की त्यांनी स्वतःहून ह्यात पुढे यावं आणि आपली नोंदणी जी आहे ॲग्रिस्टॅकमध्ये करून घ्यावी. माझी सर्व शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती आहे की 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये त्यांची नोंदणी जी आहे ती करून घ्यावी.